गुरुजी सांगतात की कर्क राशीच्या जातकांसाठी आता भाग्योदयाची एक सुवर्ण पहाट उजाडणार आहे. जरी अवकाशात ग्रहांची मोठी उलथापालत सुरू असली तरी हीच उलथापालत तुमच्या आयुष्यातील जुन्या अडचणींचा अंत करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. गुरुजी असे सूचित करतात की तुमच्या संयमाची परीक्षा आता संपली असून दैवी आशीर्वादाने तुमच्या बाहुबलाला एक नवी शक्ती मिळणार आहे. तुमच्या कुंडलीत यशाचा जो मार्ग आता खुला होत आहे तो पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल, कारण हा काळ तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी देणार आहे. या काळात गुरुजींच्या मते तुमच्या राशीत एक अत्यंत दुर्मिळ धनयोग जुळून येत आहे. हा योग केवळ पैसाच नाही तर समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणारा ठरेल. सस्पेन्स असा आहे की ज्या संधीची तुम्ही कित्येक वर्षांपासून वाट पाहत होतात ती संधी अगदी अनपेक्षितपणे तुमच्या दारी चालून येईल. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि चातुर्याचा असा काही प्रभाव पडेल की जे शत्रू तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी उत्सुक दिसतील. तुमच्या आयुष्यात एक असा सकारात्मक बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. गुरुजी पुढे असेही सांगतात की जरी जगाच्या राजकारणात आणि वातावरणात काही उग्र बदल दिसत असले तरी कर्क राशीच्या लोकांसाठी हनुमानाचा आशीर्वाद एक अभेद्य सुरक्षा कवच बनून उभा आहे. ग्रहांची ही उग्रता तुमच्यासाठी प्रगतीचे इंधन ठरेल. जेव्हा चंद्र थोडा कमजोर असेल तेव्हा गुरुजींनी सांगितलेला नामस्मरणाचा उपाय तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा गगनाला भिडवेल. हा काळ तुमच्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणारा ठरणार आहे. तुमची हिंमत आणि स्वामींची कृपा एकत्र आली की अशक्य गोष्टीही कशा शक्य होतात हे तुम्हाला लवकरच अनुभवायला मिळेल. नशिबाचा महा टर्निंग पॉइंट आणि प्रारब्धाचा खेळ. श्री स्वामी समर्थ. गुरुजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आता कालचक्राचे एक असे रहस्यमय पान उलटले जाणार आहे ज्याची प्रतीक्षा तुम्ही केवळ या जन्मीच नाही तर जणू अनेक वर्षांपासून करत होतात. अवकाशात ग्रहांची एक अशी दुर्मिळ आणि गूढ युती होत आहे जी तुमच्या आयुष्यातील सर्व जुन्या, क्लेशदायक आणि अडकलेल्या प्रकरणांना कायमचा पूर्णविराम देणार आहे. हा केवळ आकस्मिक बदल नाही तर तुमच्या मागील कर्मांचे आणि कष्टांचे हिशोब चुकता होण्याची हीच ती निर्णायक वेळ आहे. पण या शुभ बदलाच्या पडद्यामागे एक मोठे कुतूहल दडलेले आहे. गुरुजी असे संकेत देतात की हे यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावेच लागेल. तुमच्या मनात सध्या एक अनामिक हुरहुर आणि अस्वस्थता असेल, जणू काहीतरी प्रचंड मोठे घडणार आहे याची चाहूल तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून लागत असेल. हा बदल सुरुवातीला कदाचित वादळासारखा वाटू शकतो जो तुमची जुनी विचारसरणी मुळापासून उखडून टाकेल, पण लक्षात ठेवा हेच ते वळण आहे जे तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या साम्राज्याकडे घेऊन जाणार आहे. गुरुजींचा हा इशारा अत्यंत मोलाचा आहे की या काळात तुमची निर्णयक्षमता हीच तुमची सर्वात मोठी शक्ती ठरणार आहे. जेव्हा आजूबाजूला गोंधळ असेल, लोक तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा तुम्हाला शांत राहून केवळ स्वामींच्या स्मरणात पुढचे पाऊल टाकायचे आहे. ही शांतता तुम्हाला अशा संधींकडे घेऊन जाईल ज्या संधी सामान्य लोकांच्या नजरेतून पूर्णपणे सुटलेल्या असतील. तुमच्या भविष्याची ही सोनेरी आणि दैवी पहाट आता तुमच्या दारावर दस्तक देत आहे. फक्त तिला ओळखण्याची दृष्टी तुमच्याकडे हवी. भाग 2. गुप्त शत्रूंचा विळखा आणि चाणक्य नीतीचा चमत्कार. दुसऱ्या भागात गुरुजी एका गंभीर आणि भीतीदायक विषयावर प्रकाश टाकतात. जशी तुमची प्रगती सुरू होईल तसे काही अदृश्य शत्रू आणि गुप्त विरोधक अचानक सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. हे शत्रू बाहेरचे नसून तुमच्याच प्रगतीवर जळणारे, तुमच्याच ताटात खाणारे, तुमचे जवळचे लोक असू शकतात. गुरुजी सांगतात की हे लोक तुमच्या यशाचा वाढता आलेख रोखण्यासाठी पडद्यामागून अत्यंत कुटील चाणक्य नीतीचा वापर करतील, ज्यामुळे तुम्हाला अचानक मानसिक तणाव आणि एकटेपणा जाणवू शकतो. मात्र इथेच खरा आणि थरारक सस्पेन्स दडलेला आहे. शत्रू जरी कितीही मोठे डावपेच आखत असले तरी तुमच्या राशीतील ग्रहांचे बळ आणि स्वामींची कृपा इतकी प्रचंड आहे की त्यांचे सर्व वार रिकामे जातील. उलट त्यांचे हे कुटील डावच तुम्हाला अधिक सावध, चतुर आणि शक्तिशाली बनवण्यासाठी कामी येतील. गुरुजींच्या मते तुमच्यावर होणारा प्रत्येक प्रहार हा प्रत्यक्षात तुम्हाला विजयाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाणारी पायरी ठरेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची गुपिते, योजना आणि आर्थिक व्यवहार या काळात कोणासमोरही उघड करू नका, अगदी विश्वासातील माणसासमोरही. या संघर्षाचा शेवट तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि गौरवशाली होणार आहे. गुरुजी खात्री देतात की ज्यांनी तुमच्या मार्गात काटे पेरले आणि अडथळे निर्माण केले तेच लोक शेवटी तुमच्या यशाचे कौतुक करताना आणि तुमच्याकडे मदतीसाठी हात पसरताना दिसतील. स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी असल्याने कोणतेही संकट तुमचे केसभरही नुकसान करू शकणार नाही. हा काळ तुम्हाला हे शिकवेल की जर तुमच्याकडे सत्य आणि नीतीची ढाल असेल तर जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. भाग 3. अनपेक्षित धनलाभाचा गूढ, खजिना आणि समृद्धी. तिसऱ्या भागात गुरुजी एका अत्यंत शुभ आणि गूढ धनयोगाबद्दल धक्कादायक माहिती देतात. कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक सुबत्तेचे असे काही दरवाजे उघडणार आहेत जे आजवर बंद होते.
अनेक महिन्यांपासून रखडलेले तुमचे पैसे, विसरलेली गुंतवणूक किंवा एखादा व्यवहार जो आता पूर्ण होणे अशक्य वाटत होते, तो अचानक चमत्कारिकरित्या मार्गी लागेल. ही धनप्राप्ती केवळ तुमच्या चालू मेहनतीचे फळ नसून तो एक दैवी पुरस्कार असेल, जो तुमच्या घरातील गरिबी, कर्ज आणि चिंतांचा अंधार कायमचा मिटवून टाकेल. पण हे धन नेमके कोठून येणार? हाच या भागातील सर्वात मोठा सस्पेन्स आहे, जो तुम्हाला थक्क करेल. गुरुजी सांगतात की तुमच्या कुंडलीत एक असा योग तयार होत आहे, जो तुम्हाला अनपेक्षित वारसा हक्क, खूप जुनी जमीन जुमला गुंतवणूक किंवा एखाद्या अशा संधीतून लाभ मिळवून देऊ शकतो, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. या काळात तुम्हाला तुमच्या सिक्स्थ सेन्सचा किंवा अंतर्मनाचा आवाज ऐकायचा आहे. एखादी अनोळखी व्यक्ती किंवा एखादी जुनी ओळख तुम्हाला मोठ्या आर्थिक फायद्याचा मार्ग दाखवू शकते. या अफाट धनलाभासोबतच गुरुजी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आध्यात्मिक सल्ला देतात. जेव्हा लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल, तेव्हा तिचा विनियोग अहंकारात न करता सत्कार्यासाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी करा. हा पैसा तुमच्या कुटुंबात केवळ भौतिक सुखसमृद्धीच आणणार नाही, तर तुमच्या मनाला एक प्रकारचे अभेद्य, स्थैर्य आणि सुरक्षितता मिळवून देईल. ज्या कर्जाच्या ओझ्याखाली तुम्ही कित्येक रात्री जागून काढल्या होत्या, त्या ओझ्यापासून मुक्त होण्याची हीच ती सुवर्णवेळ आहे. भाग 4. सूर्याचे प्रचंड तेज आणि व्यक्तिमत्वाचा दरारा. चौथ्या भागात गुरुजी सूर्याच्या संक्रमणाने निर्माण होणाऱ्या प्रचंड ऊर्जेबद्दल विवेचन करतात. जेव्हा सूर्य महाराज आपल्या पूर्ण तेजासह तुमच्या राशीवर आपला प्रभाव टाकायला सुरुवात करतील, तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण जरब, आत्मविश्वास आणि आकर्षण निर्माण होईल. तुमची बोलण्याची पद्धत बदलेल, लोक तुमच्या शब्दाला प्रमाण मानू लागतील आणि तुमची मते समाजात आणि कामाच्या ठिकाणी मोठ्या आदराने स्वीकारली जातील. हे तेज तुम्हाला नेतृत्वाच्या अशा शिखरावर नेण्यासाठी पुरेसे आहे, जिथे तुम्ही आजवर पोहोचू शकला नव्हतात. पण या अफाट तेजासोबतच एक सूक्ष्म आणि भीतीदायक सावलीही जोडलेली आहे. अतिउत्साहाच्या भरात किंवा सत्ता आणि यशाच्या नशेत तुमच्या हातून एखादा चुकीचा निर्णय किंवा उद्धट शब्द जाण्याची शक्यता आहे, जो तुमच्या प्रतिमेला कायमचा धक्का लावू शकतो. गुरुजी सावध करतात की हे सूर्याचे तेज तुम्हाला क्षणिक अहंकारी बनवू शकते, ज्यामुळे तुमचे जुने आणि खरे मित्र दुरावण्याची भीती आहे. म्हणून ही ऊर्जा स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा, कोणाला कमी लेखण्यासाठी नाही. यावर अत्यंत प्रभावी उपाय म्हणून गुरुजी दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या कलशातून अर्घ्य देण्याचा सल्ला देतात. असे केल्याने सूर्याची उग्रता शांत होऊन त्याचे केवळ शुभ आणि विधायक फळ तुम्हाला मिळेल. तुमचे शत्रू तुमच्या तेजासमोर आणि तुमच्या कामाच्या झपाट्यासमोर टिकू शकणार नाहीत. तुमच्या प्रत्येक कृतीतून तुमच्या परिपक्वतेची साक्ष पटेल. हा काळ तुमच्या आयुष्यातील नैराश्याचा अंधकार कायमचा दूर करून तुम्हाला एक तेजस्वी, प्रभावी आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जगासमोर सिद्ध करेल. भाग 5. 5 मंगळवार आणि संरक्षणाचे दिव्य हनुमंत कवच. 5व्या भागात गुरुजी एका अत्यंत दुर्मिळ आणि ज्योतिषशास्त्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 5 मंगळवारांच्या योगाबद्दल भाष्य करतात. हा योग जगासाठी जरी भीतीदायक, युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक अस्थिरतेचा वाटत असला, तरी कर्क राशीच्या लोकांसाठी तो एका महाशुद्धीकरणाच्या प्रक्रियेसारखा आहे. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा, वाईट सवयी, आळस आणि तुमच्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा या काळात नायनाट होणार आहे. हे एक प्रकारचे अग्निदिव्य असेल, ज्यातून तुम्ही सोन्यासारखे शुद्ध होऊन बाहेर पडाल. कुतूहलाची आणि विस्मयकारक गोष्ट अशी आहे की जेव्हा संपूर्ण जगात भीती आणि अशांततेचे वातावरण असेल, तेव्हा तुम्हाला मात्र तुमच्या घरात आणि मनात एक वेगळीच आंतरिक शांती आणि सुरक्षितता जाणवेल. गुरुजींच्या मते हनुमानजींची विशेष आणि प्रत्यक्ष कृपा या काळात तुमच्यावर राहणार आहे. ज्यावेळी तुम्हाला एखाद्या संकटाची चाहूल लागेल किंवा भीती वाटेल, त्यावेळी एखादा अदृश्य दैवी हात तुमचे रक्षण करत आहे, असा जिवंत अनुभव तुम्हाला येईल. हे दिव्य सुरक्षा कवच तुम्हाला कोणत्याही बाहेरील संकटाची झळ लागू देणार नाही. या काळात गुरुजी आवर्जून सुंदरकांडाचे पठण करण्यास किंवा ऐकण्यास सांगतात. मंगळाची ही शक्ती तुमच्या राशीतील सर्व अमंगलाचा नाश करेल आणि तुमच्या जीवनात एक नवीन शिस्त, आरोग्य आणि जबरदस्त उत्साह निर्माण करेल. हा काळ कठीण वाटला तरी तो तुमच्या भविष्यातील यशाचा पाया अधिक मजबूत करणारा ठरणार आहे. जेव्हा तुम्ही या 5 मंगळवारांचा हा कसोटीचा टप्पा पार कराल, तेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक बलवान, आध्यात्मिक आणि निडर झालेले असाल. भाग 6. अंतिम विजय आणि श्री स्वामी समर्थांची अखंड कृपा. 6व्या आणि अंतिम भागात गुरुजी तुमच्या संपूर्ण विजयावर शिक्कामोर्तब करतात. सर्व संकटांचे डोंगर पार केल्यावर, भीतीचे सावट दूर झाल्यावर आणि शंकांचा धुरळा खाली बसल्यावर तुम्हाला दिसेल की तुम्ही विजयाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान आहात. गुरुजी सांगतात की ज्या लोकांनी तुम्हाला हसण्यावारी नेले होते किंवा तुम्हाला कमी लेखले होते, तेच लोक आता तुमच्या प्रगतीचे आणि धैर्याचे दाखले इतरांना देताना दिसतील. हा विजय केवळ तुमच्या नोकरी व्यवसायातील नाही, तर तुमच्या आत्मविश्वासाचा आणि अढळ श्रद्धेचा विजय आहे. या अंतिम विजयाचा सर्वात मोठा सस्पेन्स असा आहे की हा विजय तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणी मिळेल, जेव्हा तुम्ही कदाचित आशा सोडून दिली असेल.
जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत, नेमक्या त्याच क्षणी स्वामींची कृपा एखाद्या प्रकाशासारखी धावून येईल आणि अशक्य वाटणारी गोष्ट डोळ्याचे पाते लवते न लवते तोच शक्य करून दाखवेल. गुरुजींच्या मते हीच ती स्वामी लीला आहे, जी केवळ आपल्या खऱ्या आणि अनन्य भक्तांच्या कल्याणासाठी रचली जाते. तुमच्या आयुष्यातील हा आनंदाचा आणि समाधानाचा काळ आता तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. शेवटी गुरुजी असा आशीर्वाद देतात की हा काळ तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात संस्मरणीय, यशस्वी आणि कलाटणी देणारा काळ ठरेल. तुमच्या मनातील भीतीची जागा आता अढळ श्रद्धेने घेतली आहे आणि प्रत्येक संशयाची जागा आत्मविश्वासाने. श्री स्वामी समर्थ हा महामंत्र तुमच्या जीवनाचा मुख्य आधार बनेल आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतील. आता वेळ आली आहे ती फक्त कृतज्ञतेने आणि आनंदाने जगण्याची आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्याची. तुमची विजयगाथा आता इथूनच खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. शेवटी गुरुजी एकच मोलाचा मंत्र देतात. तुमच्या कष्टाला जेव्हा स्वामींच्या कृपेची जोड मिळते, तेव्हा नशिबाची रेखा बदलायला वेळ लागत नाही. कर्क राशीच्या जातकांसाठी येणारा हा काळ केवळ ग्रहांची चाल नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. भीतीला श्रद्धेत बदला आणि शंकेला आत्मविश्वासात, कारण ज्यांच्या पाठीशी साक्षात स्वामी समर्थ उभे आहेत, त्यांचे अमंगल करण्याची ताकद या सृष्टीतील कोणत्याही ग्रहात नाही. लक्षात ठेवा, सूर्य कितीही प्रखर झाला तरी तो अंधाराचा नाश करण्यासाठीच उगवतो. तसेच तुमच्या आयुष्यातील ही संघर्षाची वेळ तुमच्या यशाचा मार्ग प्रकाशित करण्यासाठीच आली आहे. गुरुजींनी सांगितलेले उपाय श्रद्धेने करा, थोरा मोठ्यांचा आदर राखा आणि हनुमंतरायावर विश्वास ठेवा. येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला विजयाच्या आणि समृद्धीच्या अधिक जवळ घेऊन जाईल याची खात्री बाळगा. तुमची सर्व संकटे दूर होऊन तुम्हाला सुख, शांती आणि ऐश्वर्य लाभो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ माहिती आवडली असल्यास आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या कृपेने तुमचे कल्याण हो. श्री स्वामी समर्थ.